तर एक पातेलं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पालकाचे असे पानं देठासहित घ्यायचे आहेत बरं का, थोडेसे देठ राहू द्यायचे आहेत त्याला आणि एक 5-6 मिनिटं आपल्याला त्याला उकळून घ्यायचं आहे. पालकला छान स्वच्छ करून घ्यायची पालक, एक 5 ते 6 मिनिटं उकळून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि पालक थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आपल्याला. 5-6 मिनटं झालेले आहेत आणि पालक मस्त उकळलेली. याला गरम पाण्यात उकळायचं एवढ्यासाठी कारण त्याच्यावरती ना बॅक्टेरिया वगैरे खूप असतात, तर ते काय होतं त्याने मरून जातात आणि पालक पण आपली बऱ्यापैकी शिजून जाते. आता एक पातेलं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आपल्याला आणि त्याला गरम करून घ्यायचं व्यवस्थित. आता त्याच्यामध्ये 2 मीडियम आकाराचे कांदे असे स्लाईसमध्ये कट करायचे आणि ते आपल्याला टाकून घ्यायचे आणि 2 मीडियम आकाराचे टोमॅटो असे जाडसर कापायचे आणि त्याला 1 मिनिट फ्राय करून घेऊ आपण. कांदे आहे ना थोडे जास्तच ठेवा बरं का, कारण तोच आपला बेस आहे. आता त्याच्यामध्ये ना अर्धा किलो स्वच्छ धुतलेलं चिकन आपल्याला टाकायचं आहे. याला मोठ्या आचेवर एक जवळपास 1-2 मिनटं चालवून घ्यायचं आपल्याला. बघा आता 2 मिनटापासून त्याला मस्त फ्राय करतो आहे. त्याचा आता कलर थोडा चेंज झालेला आहे. गॅस मोठाच ठेवायचा. आता त्याच्यामध्ये ना थोडी हळद टाकायची आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि याला मिक्स करून घेऊ. आणि याला ना आपल्याला एक 8 ते 10 मिनिटं असंच फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून चिकनमधला जो एक उग्र स्मेल असतो ना, एक वास असतो ना, तो निघून जातो. याला थोड्या वेळाने चालवत राहायचं आहे बरं का, नाही तर काय होईल, हे पाणी जर एकदा सुकलं ना तर चिकन जळायला लागेल खाली. त्याच्यामुळं थोडं ना मधून याला चालवत राहायचं आहे. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. पालक जी आहे ना आपली मस्त थंड झालेली आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ना आपल्याला अगदी थोडंसं एक जवळपास कपभर आणि त्याची आता प्युरी करून घ्यायची मिक्सरमध्ये एकदम बारीक. अशी मस्त प्युरी तयार करून घ्यायची. पालक जी ना ती एक गड्डी असते ना पालकची, ती घ्यायची बरं का. तर हे बघा बरोबर जवळपास 20 मिनिटं मी याला शिजवतो आहे मीडियम टेम्परेचरवर. आणि याच्या अगोदर आपण त्याला 7 ते 8 मिनटं फ्राय केलं होतं, म्हणजे जवळपास 25 ते 30 मिनिटं आपण चिकन शिजवलेलं आहे आणि चिकन मस्तपैकी शिजलेलं आहे. आता त्याला बाजूला ठेवायचं आहे. आता एक कढई घ्यायची किंवा एक पातेलं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला. त्याला गरम करून घ्यायचं आहे मस्त. आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि 2 तमालपत्र, 2 चक्री फूल आणि छोटा तुकडा दालचिनीचा. एक चमचा अद्रक लसूण ची पेस्ट आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. हे बघा इथे एक 7 ते 8 हिरव्या मिरच्या ना अशा झणझणीत हिरव्या मिरच्या अशा बारीक कापलेल्या आहेत मी, त्या टाकून घ्यायच्या. तुम्हाला कमी वापरायच्या तर कमी वापरा, जास्त वापरायच्या तर तुमच्यावर आहे. त्याला आता आपल्याला मोठ्या आचेवर एक जवळपास 1 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा आता मस्त फ्राय झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये ना ही पालकची जी प्युरी आपण केली होती ती टाकून घ्यायची आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेली पालक आहे ना त्याच्यात थोडं पाणी टाकून ते पण काढून घ्यायचं. सगळं मिक्स करून घेऊ. किती सुंदर दिसतं बघा हिरवा रंग. आता ना गॅस वाढवायचा आहे
आणि त्याला आहे ना पालकला थोडीशी ना उकळी फुटू देऊ आपण. तर आता पालकला उकळी फुटलेली. आता त्याच्यामध्ये हे बॉईल केलेलं जे चिकन आहे ना आपण ते त्याच्यात टाकून घ्यायचे. सगळं मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आता आहे ना त्याला आहे ना एक उकळी फुटू देऊ आपण मस्त. हे बघा 1-1.5 मिनटापासून मस्त उकळी फुटलेली त्याला. तुम्हाला जर थोडंसं पाणी याच्यातलं आटवायचं असेल तर आटवू शकता बरं का. आता त्याच्यात काय करायचं, आपल्याला 4 चमचे अशी फ्रेश क्रीम आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि थोडंसं बटर. आणि त्याला ना आता मेल्ट करून घेऊ, मिक्स करून घेऊ हळूवारपणे. हलक्या हातानेच मिक्स करा, नाही तर ते सगळे शेंतोडे ना अंगावर उडतील तुमच्या. आणि बटर पूर्ण मेल्ट होऊ द्या, कारण ग्रेव्ही आपली ऑलरेडी गरम आहे. एक बटर 1-2 मिनटामध्ये ना मस्त मेल्ट होऊन जाईल त्याच्यात. हे बघा मस्त मेल्ट झालं आहे बटर. आणि रंग बघा असा थोडासा क्रीमी टेक्स्चर आलेला आहे की नाही. किती सुंदर दिसते ही ग्रेव्ही आपली. खायला ना तुम्हाला खरंच सांगतो एक वेळेस बनवून बघा या पद्धतीनं, एक नंबर लागते बरं का. मी आहे ना दरवेळेस आहे ना खातो आहे. त्याच्यावरती मस्त अशी हिरवी कोथिंबीर अशी स्प्रिंकल करून तुम्ही ह्या स्पिनॅच चिकनचा, क्रीमी स्पिनॅच चिकनचा आस्वाद घेऊ शकता. तर एक वेळेस ही रेसिपी ना माझ्या पद्धतीनं बनवून बघा. तुम्ही खरंच सांगतो एक वेळेस जर ही बनवली ना दरवेळेस तुम्हाला ना हीच बनवावं लागेल, एवढी आवडेल ही घरच्यांना. तर बघा रेसिपी ट्राय करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.